साथ देईल तुला. भाग 4. आश्चर्याने सौम्याने विचारलं. तिला उत्तर द्यायचं टाळत ती म्हणाली, काय वाटणार हेच की हा इतका कसा का बदलला ते. म्हणजे ज्यांना अजूनही राग आहे, आपण जिंकलो त्याचा. तिला खरं तर खूप रडावंसं वाटत होतं. तिची कंप्लेंट करायची का सलोनीकडे. लिव्ह इट, मला हे सगळं वाईट स्वप्नासारखं विचारायचं. आजूबाजूला बघत सौम्य म्हणाली, बाय द वे, आज दिसत नाहीये इकडे ते मॅड एंजल ट्रँजल. चल, मॉर्निंग मीटिंगचा मेसेज आलाय, निघते मी. मॉर्निंग मीटिंगमध्ये सायलीची आणि तिची नजरानजर झालीच. दोघींच्या डोळ्यातला संतापाला सीमाच नव्हती. पुढच्या प्रोजेक्टचे डिटेल्स घेऊन त्या जागेवर आल्या. रश्मीच्या डेस्कवरच्या बॅगेत संग्रामचं जॅकेट होतं. ती बॅग तिने रागाने ड्रॉवरमध्ये कोंबली. नवीन प्रोजेक्टचे डिटेल्स तिने वाचायला घेतले, पण चित्त थाऱ्यावर नव्हतं. त्यात तिची नजर सकाळपासून संग्रामला शोधत होती. पण तो आज सकाळपासूनच मीटिंगमध्ये होता. त्यालाही वाटत होतंच की रश्मी ऑफिसला येईल म्हणून. काल तसे जुजबी मेसेजही झाले होते. मीटिंग संपली ती लंच ब्रेकला तो तडक सायलीच्या डेस्कवर आला तसा जयही पोचलाच होता. त्यांना आलेलं पाहून सायली उठली. पाण्याची बॉटल घेऊन ती क्युबिकीच्या बाहेर आली. संग्रामने पाहिलं. पीच रंगाचा शर्ट आणि गोंडस चेहरा, पण डोळे पाणावलेले होते. त्याने हिम्मत करून विचारलं, हाय रश्मी, कशी आहेस? ऑल ओके? त्याने तिला विचारल्यावर तोंड वेंगाळून सायली पुढे निघून गेली. तसा तिच्या मागे जयही गेला. त्याच्याकडे लक्ष न देता पुढ्यात असलेल्या फाईलमध्ये काही नोंदी ती करायला लागली. काय बिनसलं असावं हिचं? त्याच्या डोक्यात असंख्य विचार येत होते. काय झालं रश्मी, बोलायचं नाहीये का? त्याने पुन्हा जागेवरूनच विचारलं. डोळ्यातून ओघळणाऱ्या आसवांना तिने हलकेच रुमालाने टिपले आणि ती उठली. तो उभा होता. त्याच्या विरुद्ध बाजूने बाहेर जाणार तो समोरून अर्जुन उभा ठाकला. संग्रामच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. तिच्याशी बोलूनच जायचं म्हणून तो सायलीच्या डेस्कजवळ घुटमडला. हे डिअर, कशी आजारी पडलीस हा? बरं वाटतंय ना आता? कॉल करणार होतो, तू दिसली नाहीस म्हणून, पण नंतर कळलं तू आजारी आहेस. मग म्हटलं लेट नॉट गो डिस्टर्ब यू, सो आज तडक भेटायला आलो. डोळ्यांच्या कोणातून संग्रामकडे पाहत मुद्दाम नाटकी लाडकपणे ती अर्जुनला म्हणाली, ओ थँक्स सर. तसा तो थोडं पुढे सरसावून तिच्या पपाडाला हात लावून ताप बघायचा प्रयत्न करणार. तोच संग्राम तिथे आला. तो तिला असं टच करणार हे बघून त्याला खूप राग आला. त्याच टोनमध्ये तो म्हणाला, तुला ऐकू आलं नाही वाटतं मी मगापासून काय म्हणतोय ते? मला ट्रेनिंगच्या रिपोर्टची हार्ड कॉपी हवी आहे. त्याला आलेलं पाहून थोडं फॉर्मल बोलत अर्जुन निघून गेला. तो गेल्यावर तिच्याकडे एक कोरडा कटाक्ष टाकून संग्रामही निघून गेला. वॉशरूममध्ये जाऊन मग तिने मनसोक्त रडून घेतलं. संग्रामवर पुन्हा कधीही विश्वास ठेवायचा नाही असं काहीच ठरवून ती नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागली. काजळ लायनरचा टचअप करून ती बाहेर आली आणि लंचला निघाली. ऑफिस सुटल्यावर आजचा दिवस किती खराब गेला ह्या विचारातच ती खाली आली. हातात संग्रामच्या जॅकेटची बॅग होती. ती तिच्या गाडीजवळ आली. तिची गाडी निघणार नाही अशी पद्धतीने संग्रामने त्याची यामाहा आडवी लावली होती. दुसऱ्या बाजूने कंपाऊंडची भिंत होती. तिने आजूबाजूला तो कुठे दिसतोय का ते बघितलं. बाजूच्या रेग्युलर पार्किंग लॉटमध्ये सायली आणि जय बोलत होते. नंतर निघूनही गेले, पण संग्राम नव्हता. वॉचमनही जागेवर नव्हता. तिने जरा इकडे तिकडे नजर फिरवली. त्याला ती कॉल तर करणारच नव्हती. तिने बघितलं पार्किंग बाहेरच्या टपरीवर मस्त तिची मजा बघत तो चहा घेत होता. तिने संतापाने दुरूनच हाताने इकडे ये असा इशारा केला. त्याने हसून खांदे उडवत हातातला कप दाखवला आणि इशाऱ्यानेच 5 मिनिटं दाखवलं. खडूच, मी सकाळी इग्नोर केलं म्हणून जाणून बुजून करतोय, ती पुटपुटली. त्याने आरामात बेंचवर बसून अजून एक कप चहा घेतला. ती आता वैतागली. तिने त्याला पुन्हा रागात घड्याळ दाखवली. पुन्हा 5 मिनिट असं दाखवत तो हसला. तिने रागात एक लाथ त्याच्या गाडीच्या टायरला मारली. त्याला हसू आलं. त्याने पैसे दिले आणि तो गाडीकडे यायला निघाला. दिवसभरातून आता कुठे तिने त्याच्याकडे पूर्ण बघितलं होतं. बर्गंडी इन शर्ट, फॉर्मल नेव्ही ब्ल्यू जीन्स, कॅज्युअल जॅकेट, शुगरी डिंपलचा कॉपीराईट नाही विरघळायचं स्वतःला बजावत तिने निग्रहाने त्याच्याकडे बघायचं टाळलं. दुसरीकडे लक्ष वळवलं. तिच्या जवळ आल्यावर तो म्हणाला, येस मॅडम, बोलावलात होतात तुम्ही? त्याच्याकडे रागाने बघत ती म्हणाली, संग्राम, नाटक नकोय, गाडी काढ. त्याने शांतपणे गाडी काढली आणि तिच्या गाडी शेजारी लावून त्याच्या गाडीला टेकून उभा राहिला. तिने जॅकेटची बॅग त्याला दिली. थँक्स, ती कोरडेपणाने म्हणाली आणि ती गाडी चालू करायला म्हणून
चावी लावायला गेली तसं तिचा हात चावी सकट पकडून थोडं त्याच्याकडे खेचलं. तिचा चेहरा त्याच्यासमोर आला. तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, काय झालं रश्मी, का चिडतीये? कारण तर कळू दे. हाताला हिसका देत हात सोडवत डोळ्यात जमलेलं पाणी पुसत ती म्हणाली, कारण जाणून घेऊन काय करशील आता? मी बरी आहे, एकदम फाईन. तुझ्या सायलीने मला मुद्दाम सेक्शनला अडकवलं आणि नंतर तिच्यावर काही प्रकरण शेकायला नको. तुम्हाला गिल्टी नको म्हणून तुला माझी मदत करावी लागली. सो सॉरी फॉर दॅट. तुला सगळं माहीत होतं संग्राम. का वागलास तू असा? आय कॅन एक्सप्लेन धिस रश्मी. फक्त माझं पूर्ण ऐकून घे, तो विनवणी करत म्हणाला. नाही ऐकायचं मला आणि बोलायचंही नाहीये. तिने डोळे पुसले. हे बघ एक, मला माहीत नाही तुला हे कुणी सांगितलं, पण मी सांगतो ते एक. मी जे केलं ते कुठलंही गिल्टी वाटू नये म्हणून नाही, तर खरंच तुझी काळजी न बस काळजीच हेच कारण होतं. वर तुझ्याकडे येण्यापासून तर तुला दवाखान्यात ड्रॉप केलं तोपर्यंत चित्त जागेवर नव्हतं. त्याच्यावर अजूनच चिडत ती म्हणाले, काय कारण होतं रे तुला माझी काळजी करण्याचं? मैत्री होती आपल्यात यापूर्वी, साधी ओळख नव्हती आपली. हाय हॅलो गुड बाय वाले पण कलिग नव्हतो आपण. मग कुठून आली ही काळजी? काय संबंध आहे आपला एकमेकांशी? भुवया उंचावून कपाडावर आठ्या पाडत चिडक्या स्वरात तिच्या दोन्ही खांद्यांना घट्ट पकडत तो म्हणाला, येस, राईट क्वेश्चन. मला काळजी वाटायचं कारण काय? चल, वाटते मला विनाकारण तुझी काळजी. काही प्रॉब्लेम आहे? नाहीये आपल्यात मैत्री, आणि मला करायची सुद्धा नाहीये. मैत्री पलीकडेही असतात की गोष्टी. काही प्रॉब्लेम आहे? तू बोलत नाहीस ग, पण डोळे बोलतात ना. दिवसाचं पाहिलं स्वीटेस्ट हाय आणि जाताना हार्टेस्ट गुड बाय. सगळा दोष मला देऊ नको. हे दोन डोळे, कॅफीने भरलेले कॅपिचिनो, तुझ्यापेक्षा जास्त बडबड करतात माझ्याशी. हा संबंध आहे. अजून काही ऐकायचं आहे का? ती स्तब्ध झाली. तो काय बोलत होता ते सगळं फक्त कानावर पडत होतं. त्यावर विचार करून काही बोलायची तिला सुद्धा राहिली नव्हती. ती त्याला काहीच न बोलता गाडीकडे वळली. तसं तिचा एक हात पकडून त्याने पुन्हा तिला मागे खेचलं. तिच्या डोळ्यात आरपार बघत तो म्हटला, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. नजर हटव संग्राम, माझे डोळे वाचू नको. तिचा श्वास जलद झाला होता. का? त्यानेही दीर्घ श्वास घेत हळुवारपणे विचारलं. कारण ते खरं बोलतात संग्राम. झटक्यात हात सोडवत गाडी बाहेर काढून चालू करत ती निघून गेली. ती निघून गेल्यावर रस्त्याकडे पाहत तो पुटपुटला, तुझे डोळे खरं बोलतात, पण ज्या भाषेत बोलतात ना ती शिकायचीच मला. लॅचचा जरासा आवाज झाला. अभय रूममध्ये आला तेव्हा अंधार होता. सवयीने हात त्याचा भिंतीवर चाट पडला आणि त्याने बटन दाबलं. प्रकाश पसरला. तसं त्याने समोर पाहिलं. रायटिंग टेबलवर डोकं ठेकून संग्राम झोपला होता. शेजारी लॅपटॉप आणि बिअरच्या 2 रिकाम्या बॉटल. ए रायटर, उठ. त्याच्या खांद्याला धरून गदागदा हलवत अभय म्हणाला, ए भाव, काय विषय आहे? हळू की जरा. डोळे उघडायचा प्रयत्न करत संग्राम म्हणाला, साल्या 2 बॉटल उडवल्या तू. तुला माहिती आहे ना, बिअर सारखा छपरी आयटम पण चढतो तुला. कशाला रिक्स घेतो? काय आज एकदम दारू पी के शायरी वगैरे मूड आहे का? फ्रेश होत अभय म्हणाला, अभ्या, साल्या तुझी सेकंड शिफ्ट म्हणजे माझ्या डोक्याला त्रास असतो. मस्त झोपलो होतो, विदाऊट एनी टेन्शन. उठवायलाच हवं होतं का? जडावलेल्या आवाजात संग्राम म्हणाला, ए लेखनी, बोल काय झालंय? फ्रेश होऊन त्याच्या शेजारी खुर्ची ओढून स्पेस बसत सिगरेटचा एक कडक दम ओढत तो म्हणाला, कुठे काय यार, सगळा गुंता होऊन बसलाय. कम्प्लेट चॉईस. जे हवंय ते एकदम जवळ आहे. जे अगदी जवळ आहे त्याला मला जे हवंय ते नकोय, आणि जे हवंय त्याला जवळ असलेलं नकोय कदाचित. कळतंय ना तुला मला काय बनायचंय? खुर्चीला मागे मान टेकवून दोन्ही हात पसरवत तो म्हणाला. त्याला उठवून त्याच्या बेडवर बसवत अभय म्हणाला, हे बघ लेखनी, माझ्या प्रोडक्शनच्या जॉबमध्ये हे असंच हवंय. जवळ आहे ह्याला काही महत्त्व नाहीये. दिवसभर समोर आपली कॉन्ट्रॅक्टची पोरं, अवजड मशीन्स. पण तू आता आहेतच अशा प्रोफेशनमध्ये जिथे आजूबाजूला जाम हिरवळ आहे. मग कर की यश. कशाला कन्फ्युजन? हवंय काय ना जवळ काय? बेडवर मागे धाडकन पडत हरवल्यासारखा तो म्हणाला, नाही यार अभ्या, तुला नाही कळणार. ती सतत समोर असायला हवी असं वाटतं. हसते तेव्हा जेवढी गोड दिसते त्यापेक्षा जास्त, खूप जास्त गोड रागात दिसते. तू म्हटलास ना आता, मला छपरी बिअर पण चढते. खरं सांगू, विषय तिच्या डोळ्याचा असेल तर मला कॉफी सुद्धा चढते. चायला रायटर म्हणजे प्रेमात पडलाय सांग ना सरळ. आणि तिचं काय? तिला काय वाटतं? तिचं माहीत नाही रे. किती जण प्रेमात असतील तिच्या.
1-2 आशिक आवारा तर ऑफिसमध्येच आहे. आता कुठे बोलणं सुरू झालं होतं, त्यात लगेच गैरसमज. एक काम कर प्रो, तर मार पुढचं पुढे प्रो. नाही, तिलाही माझ्या बाबतीत असं काहीसं वाटत असेल, तर तिने बोलाव, मी नाही. आवाज अजूनही जडावलेलाच होता. वेडा आहेस का रे जरा? खरंच चढलीये तुला. कुठली मुलगी पुढाकार घेते रे? थोडं उठून बसायचा प्रयत्न करत संग्राम म्हणाला. घेते ना, ज्या मुलीचा प्रेम हा विषय ऑप्शनला नसतो आणि जिच्यामध्ये प्रेम निभवायची हिंमत असते ना, ती नक्की पुढाकार घेते. नाहीतर मुलींचा काय भरोसा? प्रत्यक्ष जेव्हा कमिटमेंट, लग्न हा विषय निघतो, तेव्हा मात्र त्यांना जात पोटजात आठवते. फॅमिली बॅकग्राऊंड आठवतं. आई वडिलांची इज्जत का सवाल, लहान भावा बहिणींचं भविष्य, सगळं एकदम आठवतं. मग नाही म्हणायला काहीही कारण चालतं. म्हणजे ज्या अगदीच म्हणू शकतात की मी असं लव्ह मॅरेज केलं तर काकीच्या माहेरी काय वाटेल, किंवा शेजाऱ्याच्या काकांना टॉमीला तू आवडत नाही हे सुद्धा कारण समोरून येऊ शकतं. यू नेवर नो. त्याला परत बेडवर आडवं पडत झोपवून अभय म्हणाला, बस संग्राम, काय बडबडतोय? झोप बरं आता, सकाळी बोलू, ओके? हो, सकाळी बोलूच, पण तू लक्षात ठेव, कधीही मुलीकडून पाहिलं आय लव्ह यू यायला पाहिजे. काय लक्षात ठेवशील ना? अरे झोप संग्राम, तूच लक्षात ठेव म्हणजे मिळवलं. बऱ्याच वेळ अशब्द बडबड करत तो झोपूनही गेला. यार आता मी काय केलं? माझ्यावर का चिडतेय तू? नेल पेंट लावायचं थांबवत तनूने रश्मीला विचारलं. काय केलं? काय म्हटली होतीस ग तू? खूप जेन्युअस वाटतो तो. प्युअर वॉर्म हो ना? तिच्या हातून नेलपेंटची बॉटल ओढत रश्मी म्हणाली. कोण तो? त्याला काही नाव? काय झालंय नंतर सांगते, निवांत सांगते. म्हणून पार झोपायची वेळ आली तरी सांगत नाहीये, पण चिडचिड मात्र करते. बेडशीट सारखं करत हसू दाबत प्रिया म्हणाली. तोच तो मिस्टर संग्राम देशपांडे. उगाचच गालावर चढलेली लाली लपवता येत नसल्याने चिडायचं नाटक करत रश्मी म्हणाली. तिला बळेच बेडवर बसवत तनू म्हणाली. काय झालंय बोल. हे रोजचं झालंय आता, काही खरं नाही. ए काय यार तनू, तू सनीबद्दल भरवून बोलायची तेव्हा मी ऐकायची ना रात्र रात्र. ती गाल फुगवून म्हटली. मग आम्ही प्रेमात होतो आणि आहोत, म्हणजे तुझंही तसंच काहीचं आहे का? तिला उशी मारत रश्मी म्हणाली. ए यार असं नाही काही म्हटली मी. त्यांची बाचाबाची सोडवत प्रिया म्हणाली. तने प्लीज नको का त्रास देऊ तिला, किती खेचतील? तू बोल ग रश्मी, काय झालं? तिने जरा मुसमुसतच पण थोडक्यात सगळं सांगितलं आणि प्रियाच्या कुशीत शिरून ती रडायला लागली. ए वेडाबाई, असं रडायचं का? ती मुलगी मूर्ख आहे आणि संग्रामने क्लिअर केलंच ना बाकीचं सगळं, मग जाऊ दे ना. हलकेच तिच्या केसावरून हात फिरवत ती म्हणाली. क्लिअर केलं काय क्लिअर केलं मूर्खांनो? आडून आडून चक्क तू मला अडवते असं काहीच म्हणून गेला तो. आय थिंक हे लव्स यू. तन्नू डोळे मिचकावत म्हणाली. असं काही नाहीये. तो म्हणाला ना मैत्रीच्या पलीकडेही काही गोष्टी असतात. त्या पलीकडच्या गोष्टी म्हणजे काय? तन्नूने तिची बाजू मांडली. मैत्रिणीच्या पलीकडे म्हटलंय त्याने, म्हणजे प्रेमाच्या अलीकडेही असू शकतच ना. आणि वेळ आली कमिटमेंट, लग्न ह्या गोष्टी आल्या की मग त्यांना ही मधली स्पेस आठवते. ऑल बॉईज आर सम. नाकावर राग आणत ती म्हणाली. तुझे डोळे बोलतात त्याच्याशी, असंही म्हटलं ना तो. त्याचा अर्थ काय मग? तन्नू पण जिद्दीला पेटली. माझे डोळे बोलतात पण त्याच्या डोळ्याचं काय? ते तर नाही ना सांगितलं. तो फक्त मला वाचतोय. मग तूही वाच ना त्याचे डोळे. बघ काय म्हणतात ते, आणि मान्य कर तुला तो आवडतो ते, किंवा प्रेमात आहे ते. रश्मीला खांद्याने जरा रेटा देत मिश्किलपणे ती म्हणाली. अजिबात नाही हा तन्नू. मी का स्वतःहून मान्य करायचं अगोदरच? त्याच्या आणि सायलीमध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा मला माहीत नाही. आणि त्यांच्यात तसं काही नसेल आणि त्याने तुला प्रपोज केलं तर? प्रिया न राहून म्हणाली. तरीही माझं उत्तर तेच असणार आहे. रश्मी उसनं अवसान आणत म्हणाली. काय? दोघीही एकदम म्हणाल्या. सॉरी, अजून काय? ती बेफिकारीने म्हणाली आणि बेडवर गेली. तिचे दोन्ही गाल ओढत तन्नू म्हणाली. कुणाला वेड्यात काढते आहेस, आम्हाला की स्वतःला? सरळ सरळ दिसतेच त्याच्या प्रेमात आहेस ते. तूच ना ती काही दिवसांपूर्वी प्रेम लग्न बिन नो नो फॉर मी म्हणणारी. आलं की नाही तुझं प्रेम तुला शोधत. संग्राम बरोबर म्हणाला. तू कितीही लपवलं तरी तुझे डोळे खूप बडबडत करतात. असं काही नाहीये. चला मला झोप येते. म्हणून बोलणं अर्धवट ठेवून तिने अंगावरून पांघरून घेतलं. रात्रीच्या शांततेत आवाज न करता डोळे भरून वाहत होते. कुणाची तरी अनिवार्य ओढ वाटत असूनही त्या ओढीला प्रेम हे नाव द्यायला हिंमत मात्र होत नव्हती. तर मित्रांनो, हे सर्व आमच्या नवीन प्रकल्पाबद्दल आहे.
इतर बरकावे आधीच विभागावर चर्चा केलेल्या आहेत. आमच्या क्रिएटिव्ह टीमला शुभेच्छा देतो कारण त्यांच्याकडे स्क्रिप्ट सादर करण्यासाठी फक्त 2 दिवस आहेत. म्हणून पुढच्या आठवड्यात प्रकल्पाबद्दल सर्व काही अंतिम केले जाईल आणि ते सादर केले जाईल. ऑल द बेस्ट. जवळपास 2 तास चाललेली नव्या प्रोजेक्टची मीटिंग टीम लीडरने क्लोज केली. शहरापासून थोडं दूर असणाऱ्या ते गुप्तपणे रिसॉर्ट्ससाठी ब्रँडिंग आणि मार्केटिंग असा नवा प्रोजेक्ट होता. नवीन लोकांसाठी तर खूप मोठी संधी होती. स्वतःला सिद्ध करण्याची, कंपनीत नाव करण्याची. प्रत्येक डिपार्टमेंटमधून बेस्ट प्रपोजर पुढं जाणार होतं. मीटिंग झाल्यावर सगळे आपापल्या जागेवर निघाले होते. तसं सायलीने संग्रामला थांबवलं आणि ते सोबत गप्पा मारत पुढे निघाले. संग्राम, आय एम रिअली व्हेरी सॉरी कालसाठी. चिडले होते रे मी. माझ्या एकाही मेसेजचा रिप्लाय तू काल आज दिला नाही. किती वेळा सॉरी म्हणू? तिने संग्रामकडे त्रासिक नजरेने पाहिलं. अगं सायली, मी खरंच अजून सगळे मेसेजेस बघितलेही नाहीये आणि रागावलो देखील नाहीये, तो सहजतेने म्हणाला. मग रात्री कॉल सुद्धा उचलला नाहीस ते? ती लाडकीपणे म्हणाली. ते ते रात्री जरा कामात होतो. थोडा प्रॉब्लेम झालेला. त्याने वेळ मारून नेली. ओके, आता ह्या प्रोजेक्टसाठी खूप छान स्क्रिप्ट तयार कर. तुझी स्क्रिप्ट सिलेक्ट व्हायला हवी. मग मी त्यावर बेस्ट प्रेझेंटेशन करेन. अगदी आनंदाने ती म्हणाली. तो पाठमोरा होता. मागून रश्मी येत असलेली पाहून तिने पटकन संग्रामचा हात हातात घेतला. ऑल द बेस्ट संग्राम. संग्राम जरासा चापापला. थोडंसं शॅनशक हसला. थँक्स. चल बोलू नंतर. वेळ खूप कमी आहे. बॅक टू वर्क. हलकेच हात सोडून घेत तो म्हणाला आणि मागे वळला. समोरून रश्मी येत होती. मिडनाईट ब्ल्यू कोट, ट्राउझर, जॉकेट, आत ब्लॅक टी. कालच्या त्या पहिल्या वहिल्या गोड संवादानंतर तो तिला इतकं जवळून बघत होता. आतून एक गोड फिलिंग थेट ओठापर्यंत हलकसं स्माईल बनून आली. त्या थोड्या स्माईलने ही दोन्ही गालावरच्या खड्या त्याच्या हलक्या स्टबल बियर्डच्या वर उजळून निघाल्या. सायलीचा हातात हात घालून संग्राम उभा होता. एवढंही कारण पुरे होतं रश्मीच्या नाराजीला. त्याच्या शेजारून निघून जाताना मात्र क्षणभर नजरानजर करायचा मोहही तिला आवरता आला नाही. गोड धडधड तर होत होतंच, पण ती तिच्या चेहऱ्यावर दिसणार नाही आणि गालांवर लाली बनून उमटणार नाही याची काळजी घेत तिने लागेलीच नजर चोरली आणि निघून गेली. क्षणभर संग्राम रश्मीसाठी थकवला हे पाहून अजूनही तिथेच उभ्या असलेल्या सायलीचा राग मात्र पुन्हा उफाडून आला. पुढचे काही दिवस प्रोजेक्टच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. सर्वांना आपलं बेस्ट देऊन ह्या प्रोजेक्टचा हिस्सा व्हायचं होतं. गुप्त रिसॉर्टचे थीम कपल्स असल्यामुळे संग्रामने स्वतःला आणि रश्मीला डोळ्यासमोर ठेवून 2 दिवसात अशी काही स्क्रिप्ट तयार केली की जी रिजेक्ट होणं शक्यच नव्हतं. आणि झालंही तसंच. मनातलं असं कागदावर उतरल्यावर सगळ्यांच्या मनाला भिडणारच होतं. ऑफिशियली संग्रामची स्क्रिप्ट सर्वांना आवडली होती. त्याच्या स्क्रिप्टचा मेजर पार्ट सिलेक्ट झाला होता आणि एका सिनियर रायटरचा थोडा पार्ट मिळून नवीन स्क्रिप्ट तयार होणार होती. स्क्रिप्ट रीडिंग स्टेशनमध्ये रश्मी इतकी गुंगली होती की मीटिंग संपली तरी तिच्या मनात संग्रामच्या स्क्रिप्टच्या बॅकड्रॉपमध्ये शेवटी असणाऱ्या काही ओळी अजूनही कानात रुंजी घालत होत्या. तुझ्या अवकाशातून तुला चोरून दूर कुठेतरी दूर तू न मी. फक्त 2 क्षणांचा विसावा. नजरेत विरघळलेली नजर जिथे फक्त तू न मी. एक ना ओढून घेऊ हा चमचमता पाण्याचा पडदा. धुंद एकांत आणि चिंप भिजलेला तू न मी. संग्रामच्या स्क्रिप्टची प्रत्येक ओढ न ओढ स्टोरी बोर्डमध्ये जिवंत करायची आणि ह्या प्रोजेक्टचा हिस्सा व्हायचं. ह्या मनस्वी निर्धारणेच ती उठली. हसून सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारणाऱ्या संग्रामकडे ती भावारल्यासारखी बघतच राहिली. अगदी डोळे भरून एक क्षण मनात आलं. आत्ताऱ्यासारख्या उडून जावं आत्ता ह्या क्षणी आणि सुगंध म्हणून व्यापून इथं राहावं फक्त तू न मी. ती जरा दचकली. भानावर आली ते समोर एकदम तिचं लक्ष वेधण्यासाठी अर्जुनने वाजवलेल्या चुटकीने. ओ सर हाय. ती गोंधळून म्हणाली. हॅलो रश्मी. सी यू आर स्ट्रॉंग कॉम्पिटिटर. गॉट सिलेक्टेड इन प्रोजेक्ट. नो इट्स युअर टर्न. आय रिअली वॉन्टेड यू इन धिस प्रोजेक्ट. यू हॅव डॅट्स गेस्ट अँड स्पार्क. आता प्रेझेंटेशनची तयारी जोरदार सुरू करायची आहे. काही मदत लागली तर मी आहेच. ऑल द व्हेरी बेस्ट. त्याने विश करायला हात तिच्यासमोर धरला. तिने नाखुशीने हात मिळवला. काही क्षण त्याने तिचा हात सोडला नाही. संग्राम आता सायली आणि जयशी बोलत होता. संग्रामचंही लक्ष तिच्या नकळत तिच्यावर होतं. रश्मीने अनाहूतपणे त्याच्याकडे बघितल्यावर त्याच्या नजरेची धार तिला जाणवली. तिने येस ओके थँक्यू अशी जुजबी उत्तर देत त्याला टाळलं.
चर्चा करत पुढचे प्लॅन ठरवत हळूहळू सगळे आपापल्या जागेकडे निघाले. रश्मीने एकदा येऊन आपल्याला अटलेस्ट काँग्रेस म्हणाव एवढी रुखरुख त्याला लागून राहिली, तर सायली आणि जय तिथे असताना त्याच्याकडे जायलाच नको म्हणून ती त्याला टाळत त्याच्या समोरून निघून गेली. बघ, इतकेही मॅनर्स नाहीये त्या ओव्हर मुलीत, की ज्याने एवढी मदत केली होती. त्याच्या आनंदात त्याला विश तर करावं. मला तर वाटतं संग्राम, तू सिलेक्ट झाला ह्यावरही जडत असणार. मूर्ख, सायली कुस्तीतपणे म्हणाली. जाऊ दे, लक्ष नको देऊ, तुझा विषय नाहीये तो, गोड हसत संग्राम म्हणाला. थोडंसं दोघांना पुढच्या प्रेझेंटेशनवर कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा ह्याच्या टिप्स दिल्यावर तिघे आपापल्या जागेकडे निघाले.